खेळता खेळता फुगा फुटला आणि 3 वर्षीय मुलीचा जागीच जीव गेला। फुगा म्हणजे लहान मुलांचा आवडता। मुलांसोबत कुठेही फिरायला गेला किंवा जत्रेत गेला तर मुलं आवर्जून फुग्यासाठी हट्ट करतात। मुलांचा हट्ट पुरवायचा म्हणून पालकही आपल्या मुलांना फुगे घेऊन देतात, पण हाच फुगा जीव घेणा ठरू शकतो हे तुम्हालाही माहित आहे। एका फुग्याने लहान मुलीचा जीव घेतला आहे। मुलीच्या आजोबांनी तिला प्रेमाने फुगा आणून दिला होता। हाच फुगा तिच्या मृत्यूचं कारण ठरलं। यामागचं कारण डॉक्टरांनी सांगितलं आहे ते धक्कादायक आहे। उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मधील धक्कादायक घटना आहे। फतुहान गावातील इम्रान अहमदची पत्नी नाज ही तिची 3 वर्षांची मुलगी सायरा सोबत माहेरी गेली होती। नाजचे वडील म्हणजे सायराच्या आजोबांनी सायराला खेळण्यासाठी फुगा आणला। फुग्याच्या रूपात आपण आपल्या नातीच्या हातात मृत्यूच देत आहे याची कल्पनाही त्या आजोबांना नव्हती। घरातील सगळे लोक कामात व्यस्त होते। सायरा आजोबांनी आणलेल्या फुग्यासोबत खेळत होती। खेळता खेळता अचानक फुगा फुटला। फुगा फुटल्याचा मोठा आवाज झाला। आवाज ऐकून घरातील सदस्य तिथे आले तर सायरा जमिनीवर खाली पडली होती। फुगा फुटताच ती खाली पडली आणि तिच्या तोंडातून फेस येऊ लागला। तिला डॉक्टरकडे नेण्यात आलं पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता। डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। फुग्यामुळे कसा झाला सायराचा मृत्यू? आता फुग्यामुळे कोणाचा मृत्यू कसा काय होईल असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल। डॉक्टरांनी सायराच्या मृत्यूचे नेमकं कारण सांगितलं आहे। सायरा तोंडाने फुगा फोडण्याचा प्रयत्न करत होती। जेव्हा फुगा फुटला तेव्हा त्याचा एक तुकडा सायराच्या श्वसन नलिकेत अडकला, त्यामुळे तिचा मृत्यू झाला। या प्रकरणानंतर मोतीलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या NET विभागाचे प्रमुख डॉक्टर सचिन म्हणले की अशी अनेक प्रकरणं समोर येतात। आपल्या मुलांसाठी फुगे किती धोकादायक असू शकतात याची लोकांना जाणीवही नाही।